रिमोटच्या एका बटनावर नंबर प्लेट गायब. देवळ्यात हायटेक गुटखा तस्करीचा थरार उघड. सराईत तस्करावर मोक्काची मागणी. गुटखा तस्करीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव देवळा तालुक्यात उघडकीस आले आहे. रिमोटच्या एका बटनावर वाहनाच्या पुढील आणि मागील नंबर प्लेटवर काळा पडदा पडत असल्याने काही क्षणात वाहनाची ओळखच लपवली जात होती. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा हायटेक फंडा फसला आणि पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्यासह 14,92,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. विठेवाडी येथील आहेर वस्ती परिसरात संशयास्पदरित्या फिरणारी मारुती सुझुकी इर्टिगा MH 41 BL 9848 ग्रामस्थांनी अडवून देवळा पोलिसांच्या ताब्यात दिली. वाहनाची झडती घेतली असता केसरयुक्त विमल पान मसाला V1 सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. जप्त गुटख्याची किंमत 4,92,200 रुपये तर वाहनाची किंमत 10 लाख रुपये असून एकूण 14,92,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तपासादरम्यान वाहनातील सर्वात धक्कादायक बाब समोर आली. वाहनाच्या पुढील व मागील नंबर प्लेट समोर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालणारा काळा पडदा बसवण्यात आला होता. रिमोटचे बटन दाबताच हा पडदा नंबर प्लेट झाकत असल्याने CCTV कॅमेरे, वाहतूक तपासणी आणि पोलिसांची नजर चुकवून तस्करी केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशा तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणी हेमंत प्रभाकर पवार राहणार भौर तालुका देवळा याला अटक करण्यात आली असून कुणाल संजय मेने राहणार करडे तालुका देवळा हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फरार आरोपी कुणाल मेने याच्या विरुद्ध देवळा, वणी आणि दिंडोरी पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुटखा तस्करीचे 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सराईत गुटखा तस्कर असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 182/2026 भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बारहाते, राहुल शिरसाट, दिलीप सोनवणे आणि श्रावण शिंदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे, देवळा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.